नमस्कार सर्वांना. ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 41वा टेट पेपर म्हणजेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी. या परीक्षेसाठी हा पेपर खूपच महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण संभाव्य प्रश्न व त्यांच्या उत्तरांचा समावेश केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या टेट एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. हा सराव पेपर चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा हा सराव पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी विद्यार्थ्यांना शिकवण कशा प्रकारे देता येऊ शकते. खालीलपैकी विद्यार्थ्यांना शिकवण कशा प्रकारे देता येऊ शकते. तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. वरीलपैकी सर्व प्रकारे म्हणजेच कोणकोणते प्रकार आहेत त्यामध्ये. विद्यार्थ्यांच्या विचारधारामध्ये संपूर्ण बदल करून देता येतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या विश्वासमध्ये संपूर्णपणे बदल करणे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि विद्यार्थ्यांचा ब्रेनवॉश करून सुद्धा शिकवण देता येते. पुढचा प्रश्न, शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही असं विचारले. मानसशास्त्रामध्ये कशाचा समावेश होत नाही. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 आर्थिक घटकाचा समावेश होत नाही. बाकी हे तिन्ही घटक समाविष्ट असतात शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये. पुढचा प्रश्न, कनिष्ठ विद्यार्थ्यांसोबत वरिष्ठ विद्यार्थ्यांचे वर्तन कसे असायला हवे. कनिष्ठ विद्यार्थ्यांसोबत वरिष्ठ विद्यार्थ्यांचे वर्तन हे कसे असायला हवे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 आदर्श वर्तन असायला हवे. पुढचा प्रश्न, एखाद्या मुलाचे सामाजिकरण करणे म्हणजे आपण काय करतो. अच्छा, एखाद्या मुलाचे जेव्हा आपण सामाजिकरण करतो शिक्षक या नात्यानं, तेव्हा आपण नेमकं त्याचं काय करतो. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 त्याचा आपण सामाजिक विकास करतो. काय करतो, सामाजिक विकास. पुढचा प्रश्न, सामग्री विश्लेषण दरम्यान शिक्षक टिंबटिंबकडे लक्ष देतात. सामग्री विश्लेषण दरम्यान शिक्षक कशाकडे, कोणत्या घटकाकडे लक्ष देतात. तर यासाठी उत्तर इथं वरीलपैकी सर्वच. म्हणजे कोणकोणते घटक आहेत सामग्री विश्लेषणमध्ये. सामग्री घटक येतं, विषय येतं आणि उपविषय, या तिन्ही घटकाकडे शिक्षक लक्ष देतात. पुढचा प्रश्न, आकडेमोड करता न येणे हा आजार खालीलपैकी कशाशी निगडीत आहे. आकडेमोड करता न येणे हा एक आजार आहे, तर तो खालीलपैकी कशाशी निगडीत आहे. तर यासाठी उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 आकडेमोड आपण कशामध्ये करतो, गणितीय अक्षमता. हे कोणते आजार, गणितीय अक्षमता हा आजार आहे. पुढचा प्रश्न, समजा तुमच्या वर्गामध्ये आता पहिली अपंग असलेली एक मुलगी शिकत आहे. तिला शिक्षणात तुम्ही शिक्षक या नात्याने कसे प्रोत्साहित करणार आहात. समजा तुमच्या वर्गामध्ये एक अपंग मुलगी आहे आणि ती शिकत आहे. जर तिला तुम्ही प्रोत्साहित करणार आहात तर कसे करणार आहात शिक्षक या नात्याने. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 नुसार आपल्याला प्रोत्साहित करता येतं. तिचा आपण आत्मविश्वास वाढू शकतो व मनोधैर्यसुद्धा विकसित करू शकतो. तर याचं उत्तर बघा, सकारात्मक असे उत्तर असतात. बाकीचे कोणते उत्तर मॅच होत नाहीत. तिला शाळेत येण्यास सांगणार नाही, बरोबर, त्याच्यावर हसणार, हे सुद्धा चूक आहे. तिला दवाखान्यात उपचार सुरू करणार नाही. तर पहिलं पर्याय बरोबर आहे, तिचा आत्मविश्वास व मनोधैर्य विकसित करणार. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिन हा केव्हा साजरा केला जातो. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली स्पेल्ड वर्ड. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली स्पेल्ड वर्ड. इथं 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्या शब्दाची स्पेलिंग बरोबर आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 प्रॉलिफरेट या शब्दाची स्पेलिंग बरोबर आहे. बाकीचे दोन्ही सुद्धा चुकीचे आहेत. फक्त प्रॉलिफरेट हा बरोबर शब्द आहे. पुढचा प्रश्न, राकेश इज आज अडॅप्ट रायटिंग चूज करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. तर इथं फिल इन द ब्लँक आहे आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं ॲट हा प्रिपोजिशन इथं टाकायचं आपल्याला. राकेश इज अडॅप्ट ॲट रायटिंग. पुढचा प्रश्न, धिस ऑफिसर लॅक्स कॉम्पिटन्स चूज करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. पुन्हा इथं आपल्याला प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. वाक्य काय दिले, धिस ऑफिसर लॅक्स कॉम्पिटन्स. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील इन. धिस ऑफिसर लॅक्स इन कॉम्पिटन्स. पुढचा प्रश्न, दे लेफ्ट फॉर होम यूज क्वेश्चन टॅग. दे लेफ्ट फॉर होम यूज क्वेश्चन टॅग. ओके, इथं आपल्याला याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. वाक्य बघा कोणत्या काळामध्ये, वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. तर याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आणि वाक्य पॉझिटिव्हमध्ये आहे. तर निगेटिव्ह करताना क्वेश्चन टॅग करताना आपण वाक्याचा आपण निगेटिव्ह करतो, त्याला निगेटिव्ह आपण क्वेश्चन टॅग ॲड करतो म्हणजे.
तर पास्ट टेन्समध्ये निगेटिव्ह करताना आपल्याला डिड नॉट म्हणजेच डिंट वापर करावा लागतो आपल्याला, डिडंट दे. पुढचा प्रश्न, ही इज रनिंग द शो. ही इज रनिंग द शो. पुन्हा प्रश्न आला क्वेश्चन टॅगचाच आहे. ही इज रनिंग द शो. तर इथं ऑलरेडी तुम्हाला एच व्ही दिलेला आहे बघा, इज, आणि वाक्य पॉझिटिव्ह आहे, तर आपल्याला क्वेश्चन टॅग निगेटिव्हच करावा लागतो. तर याचं उत्तर येणार आहे इजंट ही. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ व्हेरुलंट. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ व्हेरुलंट. अँटोनिम म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द. तर याचं व्हेरुलंट म्हणजेच काय, विषारी. तर याचं ऑपोजिट काय येतं, अव्हेरुलंट, अविषारी. पुढचा प्रश्न, मेक सिंग्युलर फॉर्म ऑफ द वर्ड क्रायटेरिया. तर इथं जे शब्द दिला आहे क्रायटेरिया, तर त्याचा आपल्याला सिंग्युलर शब्द बनवायचा आहे. तर त्याचं सिंग्युलर काय येतं, पर्याय क्रमांक 4 क्रायटेरियन हा त्याचा सिंग्युलर वर्ड आहे. क्रायटेरियन हा सिंग्युलर आहे आणि क्रायटेरिया हा प्लुरल आहे. पुढचा प्रश्न, ही डन द वर्क. यूज करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. तर इथं कोणता वर्बचा प्रकार येते ते आपल्याला टाकायचं आहे, ही. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, ही शूड हॅव. ही शूड हॅव डन द वर्क. ही शूड हॅव डन द वर्क. पुढचा प्रश्न, हॅड वी द टार्गेट सिच्युएशन वुड हॅव बीन बेटर दॅन दिस. फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल फॉर्म ऑफ वर्ब. अगेन वी हॅव टू यूज द फॉर्म ऑफ वर्ब. व्हॉट कॅन बी द आन्सर? our answer can be option number 3, achieved. Okay, had we achieved the target, situation would have been better than this. Next question, identify the correct noun form of advice. Identify the correct noun form of advice. तर इथं ॲडवाईज या शब्दासाठी आपल्याला नाउन फॉर्म द्यायचं आहे. तर याचं उत्तर इथं नन ऑफ दिस. इथं कोणताच त्याचा नॉन फॉर्म दिला नाही. तर नॉन फॉर्म काय आहे, ॲडवायजेबिलिटी. पुढचा प्रश्न, राईट ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द वर्ड पेनल्टी. पेनाल्टी हा जो शब्द आहे, तर याचा आपल्याला ॲडजेक्टिव्ह फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. तर पेनाल्टीचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म येतं पेनल. काय येतं, पेनल हा त्याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहे. पुढचा प्रश्न, सीइंग द कोलोसल डॅमेज आय वॉज अ लॉस. यूज करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. ओके, वाक्य दिले आपल्याला, वी हॅव टू यूज द प्रॉपर प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. सीइंग द कोलोसल डॅमेज आय वॉज at a loss. Option number 1 is there, at loss, at a loss. Next question, opposite of the word zenith. झेनिथ या शब्दाचा अँटोनिम म्हणजेच काय, अपोजिट, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचे. झेनिथ म्हणजेच काय, म्हणजे एकदम हायेस्ट पॉईंट असलेला झेनिथ, एकदम पीकवरचा. तर याचे अपोजिट येतं नाडीर. नाडीर हा शब्द त्याचा अपोजिट आहे, म्हणजेच लोवेस्ट पॉईंट. नाडीर म्हणजे झेनिथ म्हणजे हायेस्ट झाला, नाडीर म्हणजे लोवेस्ट झाला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते. पुढचा प्रश्न, सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे. सुगम्य भारत अभियान कशाशी संबंधित आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिल्याचं, अपंग सक्षमीकरणसाठी सुगम्य भारत अभियान संबंधित आहे. पुढचा प्रश्न, वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात वाढत असते, म्हणजे घडत असते इथं विचारलंय. तर प्रकाश संश्लेषण अभिक्रिया तर कोणत्या भागात घडत असते, तर वरीलपैकी सर्वच भागामध्ये घडते. मूळामध्ये घडते, खोडमध्ये घडते, पानामध्ये सुद्धा घडून येते. पुढचा प्रश्न, स्टँड अप इंडिया योजना ही कोणत्या समाज घटकासाठी आहे. स्टँड अप इंडिया योजना ही जी योजना आहे, तर ती समाजातील कोणत्या घटकासाठी आहे. तर यासाठी उत्तर येतं वरीलपैकी सर्वच. म्हणजे कोणकोणत्या घटकासाठी स्टँड अप इंडिया योजना, महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या सर्व घटकांसाठी स्टँड अप इंडिया योजना आहे. पुढचा प्रश्न, भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते. भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, भगतसिंग हे या सभेचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न, भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, प्रार्थना समाज. भाग्यापेक्षा कर्मावर जास्त भर द्या असं कोणी सांगितलं, प्रार्थना समाजने सांगितलं होतं. पुढचा प्रश्न, मित्रांनो गणिताचे क्वेश्चन चालू झालेले आहेत, तर व्हिडिओ पॉज करून तुम्हाला उत्तरं सोडवायचे आहेत मी उत्तरं सांगण्याच्या अगोदर.
पुढचा प्रश्न पाहू आपण. 39 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय 15 वर्षे आहे. जर वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? बघा 39 विद्यार्थ्यांचा एक वर्ग आहे, त्यांची सरासरी आहे 15 वर्ष. तर समजा त्याच्यामध्ये वर्ग शिक्षकाचे जर वय ॲड केले तर 3 महिन्याने वय वाढते, सरासरी वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. वर्ग शिक्षकाचे वय आहे 25. किती आहे? 25 वय आहे. पुढचा प्रश्न. एका गायीला वर्तुळाकार क्षेत्रातील 9856 चौरस मीटरच्या क्षेत्रात चरण्यासाठी मधोमध असलेल्या खुंट्याला बांधण्याकरिता किती मीटर लांबीचा दोर लागेल? ठीक आहे, एक गाय आहे, तिला वर्तुळाकार क्षेत्रातील 9856 चौरस मीटरच्या क्षेत्रात चरण्यासाठी मधोमध असलेल्या खुंट्याला बांधण्याकरिता किती मीटर लांबीचा दोर लागेल? तर किती मीटर लांबीचा दोर लागेल? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 56 मीटर लांबीचा दोर लागेल. पुढचा प्रश्न. काही घोडे आणि तेवढीच माणसे एका प्रवासाला निघालेली आहेत. पैकी निम्मे माणसे घोड्यावर बसून आहेत तर उरलेले पायी चालत आहेत. अशा वेळी जमिनीवर एकूण पायाची संख्या ही 70 असताना त्या समूहात एकूण घोडे किती आहेत? बघा, काय घोडे आणि तेवढेच माणसे एका प्रवासाला निघालेले आहेत. पैकी निम्मे माणसे घोड्यावर बसून जात आहेत तर उरलेले पायी चालायला लागलेत. अशा वेळी जमिनीवर एकूण पायाची संख्या किती आहे? 70 आहे. तर त्या समूहात घोडे किती आहेत हे सांगायचे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहणार आहे. 14. घोड्यांची संख्या किती आहे? 14 हे घोडे आहेत. पुढचा प्रश्न. ए हा एक काम 4 तासात पूर्ण करतो, तेच काम बी आणि सी दोन्ही एकत्र मिळून 3 तासात पूर्ण करतात. ए आणि सी मिळून ते काम 2 तासात पूर्ण करतात. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ओके, ए हा एक काम किती तासात करतो? 4 तासात पूर्ण करतो. बी आणि सी मिळून 3 तासात पूर्ण करतात आणि ए आणि सी मिळून 2 तासात पूर्ण करतात. तर एकटा बी ते काम किती वेळात पूर्ण करेल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. 12. एकटा बी हा 12 तासात तो काम पूर्ण करेल. पुढचा प्रश्न. एक 280 मीटर लांब रेल्वेगाडी 63 किलोमीटर वेगाने धावत असताना प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या प्रवाशांना किती वेळात पार पाडेल? एका गाडीची लांबी किती? रेल्वेगाडीची 280 मीटर. ती गाडी 63 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. तर प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या प्रवाशांना किती वेळात पार पाडेल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 16 सेकंदामध्ये पार पाडेल. पुढचा प्रश्न. 29 मुलाच्या आडव्या रांगेत विशाल हा डावीकडून 17व्या स्थानावर आहे. त्याच रांगेत किरण हा उजवीकडून 17व्या स्थानावर आहे. तर या दोन्हीच्या मध्ये रांगेतील मुले किती? बघा, 29 मुलाच्या आडव्या रांगेत विशाल जो आहे डावीकडून 17व्या स्थानावर आहे आणि त्याच रांगेत किरण जो आहे तो 17व्या स्थानावर आहे, तो पण उजवीकडून. तर या दोन्हीच्या मध्ये रांगेतील मुले किती आहेत? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 3 आहेत. दोन्हीच्या मध्य रांगेतील विचारले बरं का, 3 आहेत. पुढचा प्रश्न. सचिन उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत जातो, नंतर तिथून 6 किलोमीटर दक्षिणेला चालतो, पुढे पूर्व दिशेला 3 किलोमीटर चालतो. तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती आणि कोणत्या दिशेला येऊन पोहोचला? तर यासाठी उत्तर येणार आहे बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. ईशान्येकडे 5 किलोमीटरकडे येऊन पोहोचला. पुढचा प्रश्न. अनुराग या शब्दाचा अर्थ काय? अनुराग या शब्दाचा अर्थ काय? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, प्रेम. अनुराग म्हणजेच काय? प्रेम. पुढचा प्रश्न. मधुला चकली आवडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. मधुला चकली आवडते. तर हे वाक्य याच्यामध्ये ह्या कोणत्या प्रयोगामध्ये वाक्य आहे? तर याचं उत्तर येतं 3, कर्तरी प्रयोग आहे हा, कर्तरी. पुढचा प्रश्न. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. पुढचा प्रश्न. आंबट बोरे यामधील विशेषणाचा प्रकार कोणता? आंबट बोरे यामधील विशेषणाचा प्रकार कोणता? आता विशेषण कोणतं आहे? आंबट. कोणत्या शब्दाबद्दल माहिती दिली? बोर या शब्दाबद्दल. तर हे त्याचं गुण झाला. मग कोणतं विशेषण आहे? गुण विशेषण. पुढचा प्रश्न. ज्याला खूप माहिती आहे असा त्याला काय म्हणतात? ज्याला खूप माहिती आहे, बरेच काय माहिती आहे, त्याला काय म्हणतात? बहुश्रुत म्हणतात. काय म्हणतात? बहुश्रुत. पुढचा प्रश्न. कांदे पोहेमधील समास ओळखा. कांदे पोहे हा जो शब्द आहे त्याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, मध्यम पदलोपी समास. कोणता समास? मध्यम पदलोपी समास. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो,
आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे आणि यावेळेस मी मॅथचा क्वेश्चन तुमच्यासाठी दिलेला आहे. प्रश्न पाहून घ्या. वडील आणि मुलाच्या सध्याची वयाची बेरीज 60 वर्षे आहे आणि 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. तर आजच्या 6 वर्षानंतर मुलाचे वय काय असणार? तर इथं तुम्हाला या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. 21 आहे की 25 आहे, 17 किंवा 20. या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मित्रांनो कमेंट करत चला. थोडं मला बरंसुद्धा वाटेल, तेवढंच मला एनकरेज भेटेल. तर लवकरच भेटू आपण पुढील पेपरसोबत. धन्यवाद.